कल्पना चावला 17 मार्च 1962, 1 फेब्रुवारी 2003. या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळ यात्री आणि अंतरिक्ष अभियंता होत्या. त्या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्यांचा जन्म भारतात झाला, परंतु पुढे त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या आणि अमेरिकेच्या नागरिक बनल्या. त्यांनी स्पेस शटल कोलंबिया या अंतराळ यानाद्वारे 2 अंतराळ मोहिमा पूर्ण केल्या. पहिली STS 87 1997 आणि दुसरी STS 107 2003. दुसऱ्या मोहिमेदरम्यान यान पृथ्वीवर परतत असताना अपघातग्रस्त झाले आणि त्यात कल्पना चावला यांच्यासह 7 अंतराळवीरांचा मृत्यू झाला. त्यांना मरणोत्तर अनेक सन्मान मिळाले. त्यात काँग्रेसनं अंतराळ पदक, नासा विशिष्ट सेवा पदक आणि नासा अंतराळ उड्डाण पदक यांचा समावेश आहे. त्यांच्या स्मरणार्थ अनेक इमारती, उपग्रह आणि मंगळावरील एक शिखर यांना त्यांचे नाव देण्यात आले. त्यांचे प्रारंभिक शिक्षण आणि त्यांचे जीवन. कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी कर्नाल, हरियाणा येथे झाला. त्यांचे वडील बनारसी लाल चावला हे टायर उत्पादन कारखान्याचे मालक होते, तर आई संजोगता खरबंदा गृहिणी होत्या. त्यांचे कुटुंब मूळचे पाकिस्तानातील गुजरनवाला येथील होते, परंतु भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान ते भारतात स्थलांतरित झाले. त्यांना 2 बहिणी सुनीता आणि दीपा आणि एक भाऊ संजय होता. लहानपणापासूनच त्यांना अंतराळ अभियांत्रिकीची आवड होती, परंतु वडिलांनी त्यांना वैद्यकीय किंवा शिक्षिका होण्याचा सल्ला दिला होता. तरीही त्यांनी कर्नाल येथील टागोर बालनिकेतन वरिष्ठ माध्यमिक शाळेतून 1976 मध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दयालसिंग महाविद्यालयात प्राथमिक अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम घेतले आणि चंदीगड येथील पंजाबी अभियांत्रिकी महाविद्यालयातून 1982 मध्ये अंतराळ अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्या या महाविद्यालयातील पहिल्या महिला विद्यार्थिनी होत्या. 1982 मध्ये त्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. त्यांनी टेक्सास विद्यापीठ अर्लिंग्टन येथून 1984 मध्ये विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी मिळवली, जिथे त्यांची प्रबंध या विषयावर होता. तेथेच त्यांची भेट त्यांचे पती जीन पियर हॅरिसन यांच्याशी झाली आणि 2 डिसेंबर 1983 रोजी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर कोलोरॅडो विद्यापीठ बोल्डर येथून 1988 मध्ये त्यांनी PhD प्राप्त केली, ज्याचा प्रबंध कॉम्पिटिशन ऑफ डायनॅमिक अँड कंट्रोल ऑफ अनस्टडी व्हर्टिकल फ्लॉवर्स या विषयावर होता. या काळात त्यांनी उड्डाण प्रशिक्षण घेतले आणि व्यावसायिक वैमानिकचा परवाना मिळवला. 1988 मध्ये कल्पना चावला यांनी नासाच्या एम्स संशोधन केंद्रात कार्य सुरू केले. तिथे त्यांनी संगणकीय द्रव गतिशास्त्रावर संशोधन केले. विशेषतः उभ्या किंवा लहान उड्डाण क्षमता असलेल्या संकल्पनावर. 1993 मध्ये त्या ओव्हरसेट मेथड्स या संस्थेत संशोधक आणि उपाध्यक्ष म्हणून रुजू झाल्या. 1990च्या दशकात त्या अमेरिकेच्या नागरिक बनल्या आणि डिसेंबर 1994 मध्ये नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवडल्या गेल्या. 19 नोव्हेंबर 1997 रोजी त्यांची पहिली अंतराळ मोहीम STS 87 सुरू झाली. त्या स्पेस शटल कोलंबिया यानावर मिशन विशेषज्ञ आणि यांत्रिक हाताच्या संचालक होत्या. त्यांनी स्पार्टन उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. ही मोहीम 15 दिवस 16 तास चालली आणि त्यांनी पृथ्वीभोवती 252 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. भारताचे तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. दुसरी मोहीम STS 107 ही 16 जानेवारी 2003 रोजी सुरू झाली. ही वैज्ञानिक संशोधन मोहीम होती, ज्यात त्यांनी अनेक प्रयोग केले, परंतु 1 फेब्रुवारी 2003 रोजी यान पृथ्वीवर परतत असताना
टेक्सासच्या आकाशात नष्ट झाले आणि 7ही अंतराळवीरांचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण म्हणजे उड्डाणादरम्यान यानाच्या बाह्य टाकीतून फोमचा तुकडा तुटून पंखाला लागला होता. त्याचे अवशेष जॉयन राष्ट्रीय उद्यानात विखुरण्यात